ऐन निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। शिवसेनेचे माजी महापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली। कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं। यानंतर जंजाळ कार्यकर्त्यांसह थेट संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि जोरदार घोषणाबाजी झाली। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा अनेक शिवसैनिकांनी घेतला। दरम्यान संपूर्ण गोंधळानंतर स्वतः शिरसाट यांनी उद्यापर्यंत वाट पाहू अशी प्रतिक्रिया दिली आहे। इच्छुकांची जी काही संख्या आमच्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची जी संख्या आमच्याकडे पदाधिकारी आहे ते जर बघितलं आणि ज्या वार्डामध्ये आम्ही मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, ज्या वार्डामध्ये आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे, ज्या बूथवर आम्हाला चांगलं मतदान झालेलं आहे त्या जागा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजे ही अशी आमची मागणी होती। परंतु कुठेतरी चर्चा आहे की त्या जागा सोडण्यात आल्या। कुणी सोडले आहे? तुमचे तर मंत्रीच होते शिरसाट हे सगळे या चर्चेत। अजून त्यांच्यापर्यंत सुद्धा मी जेव्हा त्यांच्याशी सकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे सुद्धा यादी आलेली नाही। एक लक्षात घ्या, ह्या शिवसैनिकाच्या मनाचा झालेला उद्रेक आहे। एखादी गोष्ट त्याला पटली नाही तर तो आपल्यातला असलेला बंडखोरपणा हा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यांनी दाखवलेला आहे। म्हणून त्यांनी काही चूक केली असं मी मानायला तयार नाही। ज्या युतीच्या बोलणी चालू आहेत, युतीच्या वारंवार रोज ज्या बैठका होतात त्या बैठकीमधून तातडीने काही निष्पन्न न झाल्यामुळं असा प्रकार हा उद्भवलेला आहे। मग कुणावर अन्याय, कुणावर आणखीन काही जागेबद्दल कमी जास्त परार जे झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे। आणि हा इथं आज यांनी दाखवला, परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी शिवसैनिक अशाच पद्धतीने नाराज आहेत आणि आमचे सहकारी पक्ष त्याला तेवढं सिरियसली घेऊन तातडीनं निर्णय जाहीर करताना सुद्धा वेळ लावताय। हा त्याच्या मागचं खऱ्या अर्थानं उद्रेक होण्याचं कारण आहे असं मला वाटतं। तिकडे संभाजीनगर इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला उमेदवारांनी उमेदवारी न मिळाल्यानं मोठा गोंधळ घातला। सत्ताधारी शिवसेनेच्या महिला महानगर प्रमुख शारदा घुले यांना तिकीट नाकारल्यामुळे शेकडो महिला कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ कार्यालयातच ठिय्या मांडला। त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी थेट युती तोडा अशी मागणी केली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरलेले असताना महायुतीतलं नाराजी नाट्य आणि त्यामुळे टेन्शन कायम आहे। का नाराज आहेत? का रडले? काय माहिती त्यांच्या वार्डाबाबतीत त्यांनाही इथे त्यांच्या वार्डासाठी म्हणून मी लढतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण की शेवटी या बाबतीत माननीय महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची आता थोड्या वेळात मी आमच्या या महिलांचा विषय असेल, राजीव जंजाळाजीचा विषय असेल, शहरातल्या अशा 4-5 लोकांचा विषय आहे, तो विषय शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे। हे सुटलं नाही तर आमची विनंती राहील त्यांना, काही झालं तर युतीमध्ये करत असताना प्रामाणिक युती व्हावी, नाहीतर युती तोडून टाकावी अशी आमची नम्रतेची विनंती।